कि they can grow up to 6 feet 6 in length. Yeah, nose to tail 6 feet. तो अगर ये बाइट किया तो बहुत गलत मतलब गंदा बाइट कर सकता है. Every iguana, every lizard have a third eye. मेल इग्वानास के यहाँ पे एक स्किन फ्लैप होता है. बराबर. हाँ, इसको बोलते हैं ड्यूलैप. दैट्स व्हाई इसका नेम कैप्टन ड्यूलैप है. ओह, इसलिए इसका नाम Yeah. ऐसे रखा हुआ है. नमस्कार मंडळी, मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर. मंडळी, आज आपण खूप छान अशा ठिकाणाला भेट द्यायला चाललो आहोत. हे ठिकाण आहे KSR ग्लोबल ॲक्वेरियम. मस्त पावसाचे दिवस आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी पाऊस पडून गेलाय, त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. पावसाळ्यात कोकणातील निसर्गाची तर बातच कुचोर आहे. फक्त लुटणाऱ्याला हा आनंद लुटता आला पाहिजे. मंडळी, आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर, अर्थात KSR ग्लोबल ॲक्वेरियम. नमस्कार मंडळी, मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर. मंडळी, आज आपण एक खूप छान अशा ठिकाणी भेटायला आलो आहोत. केसरी गाव, सावंतवाडी या ठिकाणी आहे KSR ग्लोबल ॲक्वेरियम. हे भारतातील पहिले ॲक्वेरियम आहे जिथे प्राणी, पक्षी आणि मासे ठेवलेले आहेत. तर आम्ही इंटरनेटवरती याविषयी थोडी माहिती घेतली होती, ते बघून आम्ही इथे आलेलो आहोत. आणि गुगल मॅप एकदम परफेक्ट लोकेशन आहे गुगल मॅपचं पण. तर आमच्या पाठीचे दिसते तुम्हाला, हे आहे KSR ग्लोबल ॲक्वेरियम. तर नेटवरती तर पाहिलं तर खूप छान जागा आहे. आजूबाजूचा परिसर पण एकदम निसर्गरम्य आहे. या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे. एंट्री वगैरे कुठे करायची आतमध्ये? गेटमधून एंट्री केल्यावरती लेफ्ट साईडला भिंतीवरती छान चित्र काढण्यात आली आहे. टायमिंग काय असलं का? हे मनोरंजनाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी लहान मुलांची खूप गर्दी असते. या ॲक्वेरियमची एंट्री खूपच युनिक आहे. या माशाच्या तोंडातून आपल्याला आत जावे लागते. चला तर मग आपण आत जाऊयात. आत एंट्री केल्याबरोबर एक सुंदर स्पॉट आपल्याला दिसतो. हा आहे सेल्फी पॉइंट. समोर आपल्याला खेकड्याची एक प्रतिकृती दिसत आहे. लोक तेथे उभं राहून फोटो काढतात. त्याच्याच पाठीमागे एक धबधबा असतो, परंतु सध्या तो बंद आहे. चला तर मंडळी, आता आपण पुढे जाऊन बघूयात आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. समोरच आपल्याला एक झुलता ब्रिज दिसत आहे. हे माझ्या शेजारून जे पाणी जाताना दिसतंय, ते जर आपल्याला ओलांडून त्या साईडला जायचं असेल तर या ब्रिजनेच जावं लागतं. ॲक्वेरियमच्या आसपासचा परिसर अतिशय नयनरम्य दिसत आहे. आत्ता आपण वळूयात आपल्या पुढच्या पॉइंटकडे, ज्याचं नाव आहे शोभिवंत पक्षी. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रंगेबिरंगी पक्षी ठेवण्यात आले आहेत. पिंजऱ्याच्या बाहेर पक्ष्यांची माहिती देणारे फलक बसवण्यात आले आहेत.
मंडळी, या पिंजऱ्यात आपल्याला इमू दिसत आहे. जशी या इमूला चाहूल लागली की त्याच्या पाठच्या बाजूला कोणतरी आहे, तसा तो लगेच धावत धावत आमच्या बाजूने आला. कदाचित इमूला असे वाटले असेल की आम्ही त्याच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन आलोय, परंतु या ठिकाणी पक्षी आणि प्राण्यांना खाऊ घालण्याची परवानगी नाहीये. ब्रह्मा कोंबडी ही भारतातील कोंबडीप्रमाणेच आहे, परंतु ही कोंबडी अंगाने जरा मोठी असते. ब्रह्मा कोंबडी ही कोंबड्यांची अमेरिकेतील एक प्रजात आहे. या कोंबडीला अतिशय बारीक असा तुरा असतो. यांच्या अंगभर मऊ पिसांचा जाड थर असतो. तसेच पायांना देखील पिसं असतात. त्यामुळे हे पक्षी थंड वातावरणातही राहू शकतात. याच परिसरात एक सुंदर गार्डन तयार करण्यात आले, ज्यामध्ये छान छान फुलपाखरे बागडत असतात. मंडळी, आता आपण इथे वर आपल्या पुढच्या पॉइंटकडे जाणार आहोत. मला बिलकुल अपेक्षित नव्हतं की मला इथे असं काहीतरी बघायला मिळेल. So we have green iguana in this enclosure. ये है अपना डोमिनेंट मेल कैप्टन ड्यूलैप और वो उसकी दोनों फीमेल्स. तो मेल और फीमेल में अंतर क्या होता है, मैं एक मिनट में समझाता हूँ. अभी मैं फीमेल्स को अलग कर देता हूँ. कम है, कम है, कम है बड़ी. सो ये फीमेल्स हैं एंड अगर आप देखोगे फीमेल्स आर कंपेरेटिवली वेरी लेस इन साइज. तो इनका लेंथ बहुत कम होता है कंपेरेटिवली बिग मेल से. एंड बिग मेल इज कम बड़ी है. यू गो बिहाइंड या, तो इसको उधर भेज देता हूँ मैं. हाँ, ये फीमेल. These are the two females and here is the male. This is the dominant male है. So इसका ऐसा क्या है गौरी कि they can grow up to 6 feet 6 in length. Yeah, nose to tail 6 feet and they have very sharp claws क्योंकि वो help करता है इनको climb करने में, trees climb करने में. Okay. And well, he is a gentle boy. ये बहुत कामली रहता है. He is very cute. तो अगर इसको देखोगे मेल इग्वानास के यहाँ पे एक स्किन फ्लैप होता है. बराबर. हाँ. इसको बोलते हैं ड्यूलैप. दैट्स व्हाई इसका नेम कैप्टन ड्यूलैप है. ओह, इसलिए इसका नाम ऐसे रखा हुआ है. एंड मेल्स हैव अ वेरी स्पेशल खूबी. इनके पास ये बड़ी, तो इनके पास ये जो जॉज दिख रहे हैं आपको इनके साइड में, हाँ, इनके जॉज बहुत पावरफुल होते हैं. ऑल्दो दे आर वेजिटेरियन, ये इनकी डाइट वेजिटेरियन ही होती है, लेकिन इनके जॉज बहुत स्ट्रॉन्ग होते हैं. स्ट्रॉन्ग है. तो अगर ये बाइट किया तो बहुत गलत मतलब गंदा बाइट कर सकता है. दे आर नॉट वेनमस, बट या दे कैन बाइट वेरी हार्ड, पर जनरली करते नहीं है. और ये देखो, ये तो बिल्कुल एक पपी डॉग जैसा है. ये तो बिल्कुल आराम से मेरे कंधे पे आके खेल रहे हो आपके यहाँ पे. यस. तो अब कैप्टन ड्यूलैप की एक और खासियत मैं बताऊं. हाँ. तो कम हियर बडी. हाँ, तुमको फीड मिलने वाला है. बराबर. असल में क्या हुआ, खाना चाहिए. बराबर, उसका खाने का वक्त हो गया शायद. तो इसको ये वेजी खाता है. वेजी खाते. हाँ. तो इन इग्वाना का भी स्नेक्स की तरह 4 टंग्स होते हैं, मतलब ऐसे 2 टंग होती है. ओके. और उससे ये स्मेल भी करते हैं. सो एंड वन मोर थिंग, अगर आप क्लोज आओ मैं एक चीज दिखाता हूँ. एवरी इग्वाना, एवरी लिजर्ड हैव अ थर्ड आई. ठीक, थर्ड आई. या. सो इफ यू कैन सी राइट हियर, यहाँ पे एक छोटा सा डॉट दिखाई देगा. हाँ, बराबर. तो साइंटिस्ट बिलीव कि ये इसका थर्ड आई होता है. नाउ दिस इज नॉट प्रॉपर्ली डेवलप्ड आई, बट थ्रू आउट द इवोल्यूशन के टाइम पे ये थर्ड आई इन्होंने जनरेट किया ताकि ये बर्ड्स की शैडो डिटेक्ट कर पाए. जो छोटे लिजर्ड्स होते हैं, नाउ दीज लिजर्ड्स हैव नो प्रेडेटर्स, दीज आर द टॉप प्रेडेटर्स. और जो छोटे होते हैं उनके प्रेडेटर्स मेनली बर्ड्स होते हैं. तो बर्ड्स की शैडो ये डिटेक्ट कर पाए, उसके लिए ये इनकी थर्ड आई होती है. बराबर. उस वजह से. एंड ये अपनी स्किन शेड करता है, शेड करते हैं वैसे लिजर्ड्स भी अपना स्किन शेड करते हैं. एंड ये उसके नीचे एक ब्राइट ग्रीन कलर का स्किन रेडी रहता है. ओके. दिस इज बेसिकली कैप्टन ड्यूलैप. नाउ
साउथ अमेरिका में ही किसी के फार्म पे, ये क्या बहुत बहुत ज़्यादा कॉमनली मिलते हैं, तो किसी के फार्म पे मिले, वहाँ पे अंडे दिए, बच्चे हुए, उन्होंने बच्चे एक्सपोर्ट कर दिए। ओके, ये अंडे देते हैं फिर उसके बाद? हाँ, ये अंडे देते हैं। अंडे, ये इनका भी ब्रीडिंग सीजन चालू होने वाला है, सो विंटर्स में ये अंडे देंगे। ओके, उसके बाद अप्रैल तक इनके बच्चे निकल। अभी इसका वेट कितना रहेगा? इसका वेट अराउंड 8-9 किलोज होगा एंड इसकी एज अभी 16 ईयर्स है। 16 इयर्स? यस, 16 वर्षाचा आहे मंडळी हा। 16वा वरीस धोक्याचं। सो ही इज अ गुड डोमिनेटिंग मेल, और इस केज में और कोई मेल नहीं रख सकते हैं, वरना ये उसको बाइट करेगा और भगा देगा उसको वहां से। मतलब एक पिंजरे में एक ही रह सकता है? yes. मगर फीमेल वो रख सकता है? फीमेल रह सकता है, मल्टीपल फीमेल्स के साथ रहता है। ओके, बट एक एरिया में, अगर मैं कहूँ तो ये तो एक केज है, बट एक एरिया में एक ही डोमिनेंट मेल होता है, जो सबसे हेवी होता है, जिसका कलर सबसे अट्रैक्टिव होता है, एंड जिसकी ड्यूलैप सबसे बड़ी होती है। ही इज द मोस्ट हैंडसम मेल इन दैट एरिया, और वो रूल करता है उस एरिया को। बराबर। तो इस केज का रूलर वो है कैप्टन ड्यूलैप। कैप्टन ड्यूलैप। एंड हाँ, मैंने एक चीज तो बताया ही नहीं, ऑल लिजर्ड्स हैव ईयर। अगर आप ध्यान से देखोगे तो उनके कान भी है। यस, राइट देयर यू हैव ईयर्स, ये दिख रहा है? हाँ हाँ, बराबर। सो ये ईयर होते हैं। हम लोग के ईयर बाहर की तरफ निकले हुए हैं, इनके बाहर के ईयर्स नहीं होते हैं, जो हमारे पिन्ना बोलते हैं। बराबर, पिन्ना नहीं होते, बाकी इनके पास ईयर होते हैं, और ये बहुत अच्छे से लाउड एंड क्रिस्टल क्लियर सुन सकते हैं। सो yeah, that's the green iguana. Yeah, I am a wildlife photographer, presenter. तो तर मंडळी, सरांचं सुद्धा एक स्वतःचं यूट्यूब चैनल है। तर सर आप बताइए कि आपका कौन सा यूट्यूब चैनल है जो मेरे फॉलोअर है आपको फॉलो करेंगे? मेरे नाम से ही है, शुभम शाश्वत। शुभम शाश्वत, यू कैन मेंशन दैट। तो या बेसिकली उस पे सारे वाइल्ड लाइफ तरह के कंटेंट मिलेंगे। बेसिकली ज़्यादातर रेप्टाइल्स के बारे में मिलेंगे, बट मैं बर्ड्स वगैरह, फोटोग्राफी वगैरह टिप्स भी देते रहता हूँ। सो या यू कैन चेक आउट ऑन दैट। और अभी मैं वेस्टर्न घाट्स में हूँ, तो यहाँ पे बहुत सारी चीज़ें मिलती हैं मुझे। लेट मी टेल यू, मुझे ढूंढने की, ये सब चीज़ें ढूंढने की बहुत गंदी आदत है, तो मैं कुछ ना कुछ कभी ना कभी ढूंढ ही लेता हूँ। तो सी यू, बाय बाय। थैंक यू। तर मंडळी, या ठिकाणी आपल्याला ग्रीन इग्वाना प्रमाणे रेड, ब्ल्यू, ल्युटिनो इग्वाना बघायला मिळतात। मंडळी, आपल्याला जी समोर इमारत दिसत आहे ती आहे भारतातील पहिले फिश थीम पार्क, आणि हा मान आपल्या महाराष्ट्रातील सावंतवाडी येथील केसरी गावाला मिळाला आहे। खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी। या ठिकाणी विविध जाती प्रजातीचे लहान मोठे कलरफुल असे मासे आपल्याला बघायला मिळतात। या थीम पार्कला आपण पुढच्या भागात भेट देणार आहोत। चला तर मग लवकरात लवकर भेटूयात या व्हिडिओच्या पुढच्या भागात। मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हे नंदेश पाचारने यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।